नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं मी राजेंद्र मुकोटे, ऐश्वर्या जाधव आमच्या सहकार्याच्या तर्फे स्वागत करतो. आता मुलाखतीला खऱ्या अर्थाने रंग आलेला आहे. मग एक मोठा सत्ताधारी दावेदार असणाऱ्या शिवसेनेच्या त्या ठिकाणी मुलाखती चालू आहेत. माजी खासदार संजय मंडलिक, राजेश क्षीरसागर आणि जयश्री जाधव ह्या सर्वांच्या मुलाखती घेत आहेत. गजबीर सर, आपण मुलाखतीसाठी इच्छुक आहात. बऱ्याच वेळ काम केलेलं आहे. होय होय, काय नाही, आता शिवसेनेला भरपूर उत्स्फूर्तपणे पाठिंबा आहे साहेब. आता आम्ही शिंदे गटाकडे उमेदवाराची मागणी केलेली आहे. त्याच्या अगोदर सर त्यात शिंदे गटात प्रवेशच केलेला आहे. आता मुलाखती झाल्या की 1-2 दिवसात उमेदवारी डिक्लेरेशन होईल. त्यामुळं कामाचं रूपरेषा भेटीगाठी चालू आहेत. त्यामुळं आता हा उत्साह पाहता येणाऱ्या महापालिकेला भाजप, शिवसेना, अजितदादा, राष्ट्रवादी, महायुती सत्ता येणार एवढे काळ्या दगडावर रेग आहे निश्चित. 6 मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहे निलेश अंकारी. मी 17-18 वर्ष शिवसेनेतच काम करतो आहे. आता माझ्याकडे अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख पद आहे आणि 6मधून मी राखीव मतदारसंघातूनच उमेदवारी मागत आहे. आपल्या सगळ्या दिगंबर राजाराम फराकटे, मी माझी उपमहापौर आहे. मी पण आता प्रभाग क्रमांक 6मध्ये ओपनमध्ये उमेदवारी मागितली आहे. मी आता बरंच काम केलेलं आहे. तुम्ही माझ्या उपमहापौर कार्यकाळामध्ये आपण बघितलेलं आहे मी काय काम केलं आहे काय नाही ते आपण बघितलेलंच आहे. सभागृहाचा पहिला अनुभव आहे. सभागृहाचा चांगला अनुभव आहे माझा. इच्छुक आहे. होय, मी निशिकांत मेथे. मी 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. स्थायी समिती सभापती म्हणून काम केलं. मी शिवसेनेकडून शिंदे गटाकडून इच्छुक आहे ओपनमध्ये. नमस्कार, मी भाग्यश्री संजय गायकवाड. मी प्रभाग क्रमांक 5मधून सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक आहे शिवसेना पक्षात. काही पद वगैरे नाही, मागील पद नाही आहे, पण आमचे सासरे सरपंच लक्ष्मण गायकवाड व माझे पती संजय गायकवाड हे गेली 20-25 वर्ष राजकारणात आहेत. त्याच्यामुळे आम्हाला राजकारणाचा अनुभव पण आहे आणि आमच्या प्रभागात ज्या अधुऱ्या त्रुटी राहिलेल्या आहेत, नागरिकांच्या समस्या, त्या आता आम्हाला सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. यासाठी मी ते प्रभाग क्रमांक 5 4 नगरसेवकांचा मिळून एक भाग झालेला आहे. हा भाग सध्या पूर्ण दारिद्र्य रेषेखाली म्हणला तरी हरकत नाही. त्या कामाची तिथं जी काय कामं झाली आहेत ते खरोखर अडकळलेले आहेत. काही कामं झालेली नाही. गेल्या 10 वर्षामध्ये जी समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांना महिला प्रवर्गातून उभा राहण्यास इच्छुक आहे शिवसेनेकडून. व जे काम झाले नाही आणि आज जे आम्ही शिवसेना शिंदे गट आमचे लाडके आमदार माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांच्या प्रेरणेतून या भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही सर्वांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. यासाठीच आमची उमेदवारी आहे. आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या कामानं खूप प्रभावित झालो आहे. त्यांच्या कामाची जी पद्धत बघूनच आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आज कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्त शिवसेनेच्या वतीनं आज मुलाखती होत आहे. या मुलाखतीत प्रभाग क्रमांक 10मधून शिवसेनेकडून मी प्रसाद सुजित चव्हाण उमेदवारी मागितलेली आहे. मला आशा आहे की मला उमेदवारी मिळेल आणि मला संधी करण्याचं तो काम करण्याची संधी मिळेल. आपण तिसऱ्या पिढीत रामदादापासून दुसरी आणि तिसरी पिढी आता काम करत आहोत. तर हा वारसा आहे आणि प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद आता मी प्रभागामध्ये फिरतोय तर अतिशय उत्तम आणि चांगला आहे. लोकांच्याकडनं अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात देखील आहे आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. नमस्कार, मी संग्राम पाटील. प्रभाग क्रमांक 5मधून दोघांनी कोणी मागितले किंवा कोणाचं काय आमच्या डोक्यात एकच आहे. जर साहेबांनी आणले असेल तर 2 ओपन महिला आहेत तर 1 सीट शिवसेनेला मिळाली पाहिजे. कारण त्या बहिणीचा एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणीचा हक्क आहे. त्यामुळे त्या हक्कापुढे आमचा हक्क आहे. हक्क मी माझ्या मिसेससाठी जास्त पद्धतीने प्रयत्न करत आहे. कशी तयारी आणि काय महिलांना रिस्पॉन्स कसा आहे? महिलांचा रिस्पॉन्स चांगला आहे. मी सिलाई मशीनमधून महिलांना सहकार्य करत आहे आणि माझं मी प्रतिसाद चांगला आहे. एकत्रच काम करतात. मिस्टरांच्याबरोबर 15 वर्ष झाले सेवा करते. कसा एकंदर रिस्पॉन्स आहे? साहेब फार चांगला रिस्पॉन्स आहे आणि माझं मत आहे की मी आता बघितलं की ओपन महिला आणि ओपन जेंट्सचं सुद्धा आहे. तर ओपन जेंट्सचं त्यामध्ये आमच्या ते काही गोष्टी राहण्याचं ओपन महिला दिलं ते चांगलं त्यांना पुढं. आणि माझं मत असं आहे की जास्तीत जास्त ज्या लोकांना अडचणी आहेत
कचरा उठाव असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ते माझ्यापेक्षा महिलांना जास्त ते समजते आणि त्याच्यामुळे त्या चांगल्या तऱ्हेने त्या गोष्टी चांगल्या तऱ्हेने हाताळतील असं मला विश्वास आहे. नमस्ते, आपल्या सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र. आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा दिवस होता. साधारणतः माझं नाव कृष्णा दिलीप लोंढे, मी प्रभाग क्रमांक 1मधून सर्वसाधारण पुरुष या उमेदवारीसाठी मुलाखतीसाठी उपस्थित होतो. या मुलाखतीसाठी वरिष्ठ नेते आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील, संजय मंडलिक साहेब असतील, जयश्री जाधव मॅडम असतील, नाना कदम असतील, पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांची माहिती, प्रभागाचा विकास, आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, इथून पुढचं आपलं विजन काय आहे, प्रभागातील मतदारांची लोकसंख्या, स्त्री पुरुष याबद्दल माहिती विचारण्यात आली. त्याचबरोबर मी प्रभाग क्रमांक 1मधून कसबा बावड्यामध्ये इच्छुक शिवसेनेचा उमेदवार आहे. आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत कोट्यावधी रुपयेचा विकास त्या ठिकाणी कसबा बावड्यामध्ये झालेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल, राजाराम बंधाऱ्यामध्ये 17 कोटी रुपये राजेश क्षीरसागर साहेबांनी दिले होते. ते देखील काम काही दिवसांमध्ये सुरू होते. तुर्तास आत्ता झालेल्या DPTCमधून जवळपास 3 कोटी 80 लाखाचा निधी त्या ठिकाणी आमदार क्षीरसागर साहेबांनी लावलेला आहे. यावेळेस भगतसिंग वसाहतमध्ये 45 लाख असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये 100 लाख म्हणजे तब्बल 1 कोटी रुपयेचा निधी, रस्ते, सुविधा, विविध लाईट्स, बल्ब या ठिकाणी हे विकास काम होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आमदार क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून, कसबा बावड्यातनं एक प्रामाणिक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक विकासाच्या जोरावरती मी या ठिकाणी इच्छुक आहे. आणि जवळपास आपण जर त्या ठिकाणी बावड्यातील प्रभागातील लोकांची माहिती घेतला तर एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक गरीब घरातला मुलगा का नगरसेवक होऊ शकत नाही, या आशेवरती लोक देखील माझ्या पाठीशी असतील. आणि या ठिकाणी माझे पक्षश्रेष्ठी, माझा शिवसेना पक्ष, महायुती माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी देईल आणि नक्की माझा विजय होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुकीची धामधूम सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूरच्या या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये सातत्यानं गेली जवळपास 40-45 वर्ष आम्ही हिंदुत्वाचं काम करतो, रस्त्यावर उतरून काम करतो. आणि या काही आमच्या प्रमुखांना की महायुतीतून तिकीट मिळावं म्हणून माननीय चंद्रकांतदादा असतील, माननीय राजेश क्षीरसागर साहेब असतील, म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांना आपण भेटलेलो आहे. आणि हिंदुत्वाद्यांसाठी एक 5 जागा आपण मागणी केलेल्या आहे. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 12मध्ये माझी पत्नी सौ सीमा गजानन तोडकर यांच्यासाठी आपण उमेदवारी मागितली. आपला एक आग्रह होता की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना द्यावे, सर्व पक्षांना तुम्ही भेटलेला, कसा अनुभव आला आणि काय निर्णय? निश्चितपणानं काल माननीय चंद्रकांतदादांची बोलणं झालं, माननीय राजेश क्षीरसागरांची बोलणं झालं, दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी माननीय खासदार धनंजय माडिक साहेबांशी बोलणं झालं. पण सगळ्यांनी सकारात्मक दिलेलं आहे आणि त्यांनीही शब्द दिलेला आहे निश्चितपणानं तुम्ही केलेल्या कामाचा, की ज्या वेळेला तुम्ही काम करता त्याच वेळेला आम्ही सत्तेत बसतोय, अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीची आपल्याला त्यांनी एक सहानुभूती आणि शब्द दिलेला आहे. आणि निश्चितपणानं सगळ्यांना देता येणार नाही, पण काही जागामध्ये त्यामध्ये त्यांनी आपल्याला तडजोड करून निश्चितपणानं देण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी होत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती चालणार आहेत. 81 प्रभागातून सर्व ठिकाणी या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यामुळं या मुलाखतीचा दुसरा टप्पा हा भाजप असेल, इतर अजित पवार राष्ट्रवादी गट असेल, याच्या युतीनंतर शिवसेना नेमक्या कोणते प्रभाग येतात आणि त्यानंतर हे तिकीट वाटपाचं गणित आणि तिकीट वाटपाची उमेदवारी घोषित करणार आहे. अशाच अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. मी राजेंद्र मुकोटे, आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव यांच्या समावेत. धन्यवाद.